आता सकाळचे ना 6:30 वाजल्यात. आज लवकर उठून ना मला सगळी कामं आवरायची आहेत. तर तुम्हाला सांगतेच मी पुढं का ते. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर काल ना कैऱ्या आणल्या होत्या बघा बघा बापूंनी, आणि त्याच्या अगोदर मी आमच्या झाडाच्या कैऱ्या घेतल्या होत्या, पण त्या का पूर्णपणे पिकवून गेल्या होत्या. तर त्याचं लोणचं येऊ शकणार नाही चांगलं. पण परत एकदा कैऱ्या आणल्या होत्या लोणचं बनवण्यासाठी. आता सकाळचं एवढं छान वातावरण झालं होतं बघा, मस्त वातावरण झालं होतं. तर इकडं माझी सकाळची भांडी वगैरे घासायची होती, आणि सकाळी सकाळी पाणी सुटलं होतं. तर माऊलीश पप्पांचं चाललं होतं पाणी भरायचं, माझं भांडी घासायचं. तर म्हणलं असं तेवढ्यात पण एक व्हिडिओ शूट करू, तुमच्याबरोबर पण शेअर करू. तर सकाळचं मस्त वातावरण झालं होतं. तर आता हे 6:30चं टायमिंग होतं. तर आज मी लवकर आवरलं, उठले होते, आणि मला लवकरच सगळी कामं आवरून घ्यायची होती. तर ते पण पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. तर आता माऊलीश पप्पा ना थोडंसं हे सांगत होते मला, की इकडचं तिकडचं म्हणजे की सकाळचं जरा थोडंसं सांगत होते. आणि त्याच्यानंतर बघा, आता ही कैऱ्या आदल्या दिवशी मी पाण्यात टाकल्या होत्या, कारण आता सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी का नाही पाण्यातनं काढल्या. पण असो तरी पण 2 कैऱ्या पिकलेल्याच होत्या. मग असं छान छोट्या छोट्या फोडी कट करून घेतल्या. आणि आज बऱ्याच दिवसातून माझी मैत्रीण येणार होती, तर तिच्यासाठी असा जेवणाचा बेत बनवला. सकाळी एकदा स्वयंपाक केला होता, परत एकदा तर मस्त भरलं वांगं, अळूवडी, चपाती आणि जिरा राईस. तर असं आपलं जेवणात साधं सिंपल बेत होता. आणि त्याच्यानंतर बघा, जेवण झाल्यानंतर थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. आमच्या गप्पा झाल्या, आणि इकडे जाऊबाई आणि नणंदबाई पण आल्या होत्या. आता तिला का नाही माझ्याकडून ब्लाऊज कट करून घ्यायचा होता, आणि माझं माप पण बघायचं होतं. आता गप्पा वगैरे झाल्या, तर सगळं ब्लाऊजही कट करून झाला. तर आता वाजलेत बघा 4. मग काय तिची निघायची तयारी झाली, ती निघाली. आता संध्याकाळचे 8 वाजलेत बघा, आणि माझं काय अजून स्वयंपाक झाला नाही, आणि माऊलीश पप्पा पण काय अजून आले नाहीत. तर इकडं ना माझं दिवाबत्ती वगैरे झालं संध्याकाळचं. आणि आज माऊलीश पप्पा आले नाहीत बघा, त्यांना पण भाडं आहे. आणि माझं स्वयंपाक काय आवडलं नाही, माऊलीश पप्पांचा आज उपवास असतो. स्वयंपाक काय झाला नाही. तर तेवढं करत करणं 2-3-4 भाकरी बनवल्या, थोडासा भात बनवला. आणि इतका फजिती उठली की नाही, धावपळ मैत्रीण वगैरे गेल्यापासून का नाही माझं इतकं काम चालू होतं. आणि असं कोणी आलं तरी काय सुधरत नाही. भरपूर असं भांड्याचा ढिगारा होता. जाळी गच्च भरून भांडी घासली. अक्षुनी मला तरी मदत केली. सगळं झाडून नटून काढायचं होतं, ते काढलं. आणि परत ना आंब्याची कैरी फोडली होती, मी दाखवली तुम्हाला, ते सुकट ठेवलं होतं. ते सगळं एक एक फोडी पुसून गेलं. मला अक्षरशः 1 तासभर गेलं एक फोडी पुसून गेला. आणि आता आपलं माझं घर सारं पसारा पडलेला आहे. तर मी 3-4 भाकरी बनवल्या, भात बनवला, तर मला भाजी बनवायची, तर दाखवली तुम्हाला. तर असं ना इतकी फजिता होती, इतकी धावपळ उठते ना, तर काय सांगायला नको. आणि आता पसाऱ्याकडे काय कोणी जाऊ नका बरं का. आता घर सारा ते गॅसच्या भोवतानी ना सारा पसारा आहे. आणि बॅकेमध्ये धावते. तर इकडे ना आता मी भाकरी बनवून ठेवलेल्या आहेत. आता पसारा आता सगळ्या तसंच आहे बरं का. आणि इकडं थोडंसं आपलं जिरा राईस बनवलं आहे, आणि शेळीलाही पाणी ठेवायचं. बाहेर म्हणलं तर बाहेर पण असाच गोंधळ चालू आहे. बाहेर पण भरपूर अशी दळणं वगैरे आली होती, आणि इकडं भरपूर असा अंधार पडलेला आहे. आता 8 वाजत आलेत बघा. तर अजून माऊलीश पप्पा पण आले नाहीत. तर आता 3-4 दळणं अजून शिल्लक तशीच आहेत दळायचे. तर अगोदर मी भाकरी आणि भात बनवून घेतलं, तर असं म्हणलं भाजी बनवायची झाली ते पण. आणि आज माऊलीश पप्पांचं उपवास आहे, तर गडबडीने एवढंच बनवून घेतलं. तर अजून ते काय आले नव्हते. तर पलीकडचा एक बल लावलाय बघा, पण अलीकडच्या बलानी ना पलीकडचा बल लावल्यामुळे अलीकडचा जरा व्यवस्थित दिसत नाही. मग परत अलीकडचा लावून घेतला. आणि आता दळणं दळून झाल्यानंतर बघा कशी तर भाजी बनवली होती, पण ते पण काय झालं नाही, एक करायला गेलं तर एकच होऊन बसलं. ते अख्खी भाजी सांडली, आणि मला सुद्धा पोळलं. तर इतके गडबडीनं मी भाजी बनवली, ती परत मला डबल बनवावी. शुभ सकाळ सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आता 2-3 दिवसाचा व्हिडिओ एकत्र असणार आहेत बरं का. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आज आहे बघा पौर्णिमा, आणि मला जायचं होतं दत्ताला. मग काय आवरते का नाही माझं तोपर्यंत, देवपूजा, कपडे, भांडी, स्वयंपाक, तोपर्यंत शेवया पण आल्या होत्या. तर असं मला, आणि ते पण शेवया अर्जंट होत्या, मग काय बनवाव्याच लागले, आणि घेतल्या बनवायला. तर एक होत्या बघा 4 किलो, आणि एक होत्या 3 किलो, असं 7 किलो शेवया होत्या. आणि तिथून बघा शेवया बनवून झाल्यावर आलो दत्ताच्या मंदिरात, दत्ताचं दर्शन घेतलं तिकडं. आणि परत आलो स्वामींच्या मंदिरात. आज पौर्णिमा, कीर्तन भजन एवढं छान होतं का नाही. आणि स्वामींच्या मंदिरात येते का नाही तोपर्यंत इतकं मन छान वाटतं, आणि इतकं प्रसन्न झालं होतं ना, खरं सांगते खूप छान वाटत होतं. आता भरपूर अशी गर्दी, आणि भरपूर अशी बायका वगैरे आल्या होत्या. आता उन्हाचा तर कडाका झालाच होता. पण आता एवढं छान कीर्तन वगैरे होतं, तर मग काय ऐकायला बसलो, तर एवढं छान वाटत होतं. आता इकडचे बघा थोडंसं 4 शब्द चांगले कानावर पडतात ना, तर हे ऐकून अगदी मन प्रसन्न एवढं छान होतं ना.
खूप छान वाटत होतं. आता माऊलीची इतकी मस्ती चालू होती का नाही. माऊलीची बघा कुठं का जाईना भरपूर अशी मस्ती चालू असती. तर भरपूर अशी गर्दी, भरपूर अशी पब्लिक आले होते. अ, प्रत्येक पौर्णिमाला बघा प्रत्येक पौर्णिमालाच असं म्हणजे की माझं नेमाने असते. अधूनमधून पण जाणं होते. मग काय दर्शन झालं, कीर्तन वगैरे ऐकून झालं. आता तिथनं प्रसाद खाण्यासाठी बसलो होतो. तर माऊलीची थोडीशी मज्जा मस्ती चालू होती आणि इतके बघा उन्हाचा कडाका होता. बापरे! भरपूर असं ऊन होतं आणि जेवणात काय मेनू आहे बघा प्रसाद. पुरी, लापशी, भरलं वांगं आणि भात. आता ना 5:45 वाजलेत बघा. त्या दत्तावरून यायला आम्हाला 3 वाजल्या होत्या आणि 3 वाजता आलो. घरी येतोय की नाही तोपर्यंत मला इतका त्रास होत होता ना. आज परत एकदा किडनी स्टोनचा त्रास होत होता. परवा सोनोग्राफी वगैरे केलं होतं. सगळं फरक पडलेलं. परत अजून चालू झालं. अधूनमधून ना हे असं दुखत असतं. जर तुम्हाला काय माहीत असेल ना म्हणजे की औषध वगैरे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता 5:45 वाजले तर आत्ता उठून ना दुपारीच ना बापूंनी शेळीला गवत वगैरे आणलं होतं. तर ब्लाऊज तर तसेच पडलेले होते शिवायचे आणि आता मला झाडून वगैरे काढायचे. अक्षरशः 5:45 वाजले तर माझं कामं काय सुद्धा आवरलेले आहेत. आल्यापासून बघा नुसतं विश्रांती घ्यायचं काम चालू होतं. तर ह्या आजी आल्या होत्या. मला म्हणत होते की मला जेवायला द्या. आता माझ्याकडे जे होतं ते मी दिलं त्यांना. आजी जेवायला लागले. सकाळी मला देवाला जायची गडबड होती. सकाळी शेवाळ्या वगैरे आलेला. आता ते पण काय आवरलं नव्हतं कारण मला जायला उशीर होईल म्हणून. तर ते पण तसं ठेवलं. आता हे सगळं आवरावरी करायची मला. तर एक दळण आले ते दळून घ्यायचं. तर शेळीचं बघा मी आल्यानंतर ना कायसुद्धा कामं आवरली नाही, कायसुद्धा केलं नाही. तर माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे तर हे बघा आजी जेवायला लागले. आणि आता झाडं वगैरे काढायचं म्हणलं तर हे सगळं तसंच पडलेलं आहे. आलेलं एक शेळी बाहेर काढलं आणि ते अजून मी हे ठेवलेले म्हणजे की आपलं काल मी लोणचं बनवण्यासाठी आंबं फोडलेलं बघा. ते पाटीत आपलं सुकायला ठेवले तुम्हाला दाखवते नंतर. ते बघा आता आपली चिंच एकदम हिरवीगार अशी झालेली. तर चला आता सगळी कामं आवरून घ्यायच्यात मला पटपट. आता सकाळचे बघा 8 वाजले होते. तर मग आज मला ना स्वयंपाक लवकर आवरायचा होता. इकडं आपलं मस्त बटाटा उकळत होता. तर माऊलीच्या आवडीची आज बटाट्याची भाजी बनवली आणि इकडे चपात्या. तर मला ना माऊलीला सकाळी 9 9:30 पर्यंत सोडायचं होतं वारकरी संस्थेमध्ये. तर कालच ना मी गेले होते तर तिकडं सगळं चौकशी वगैरे केली होती. तर आता बॅग वगैरे भरायचं होतं. तर बॅग होती माऊलीची बेडमध्ये. तर बॅग काढायचं चालू होतं माझं. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, स्वयंपाक झाला. तर आता हे माऊलीचं सगळं आवरून ना मला सोडायचं होतं. मग आता बॅग भरायला घेतली. तर त्याच्यामध्ये मी गेल्या वेळेस ब्लँकेट आणून ठेवली होती बघा. तेच ब्लँकेट भरून ठेवलं होतं कारण धुळं वगैरे बसू नये म्हणून. तर ते ब्लँकेट काढून मला माऊलीचं सगळं जे काही सामान होतं बघा कोलगेट, ब्रश, साबण, तेल सगळं सामान तिचं जे काय लागणार होतं ना दररोजचं आपलं ते सगळं भरून ठेवायचं चालू होतं. भरायचं होतं आणि माऊली म्हणलं तर थोडासा शांत होता. आता जायचं म्हणल्यावर माऊलींना एकदम असा नाराज झाला होता. पण माहीत नाही आता राहतो की काय नाही, राहतोय की नाही राहत. पण ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की शेअर करते. पण व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करते. एक दिवस ना 1-2 दिवस ना नक्की जाईन मी तिथं माऊलीला भेटायला. तर त्यावेळेस नक्की व्हिडिओ शेअर करते. तर माऊली पण सकाळपासून म्हणत होता बरं का मला, "मम्मी माझी बॅग भर, मम्मी माझी बॅग भर." असं मला असा प्रश्न पडलाय की राहतोय की नाही. तर रात्री बघा त्याच्या पप्पांनी त्याला असं वारकरीचा ड्रेस पण आणला होता. पंचा वगैरे आणला होता आणि टोपी, परत वारकऱ्यांचा ड्रेस आणि आपलं एक ताट, वाटी असं वगैरे ग्लास वगैरे काही द्यायचं नव्हतं. फक्त ताट आणि वाटी द्यायचं होतं. पण मी असं म्हणलं आता ती पुरी भाजीचं ताट होतं ना माझ्याकडं तीच म्हणलं देऊया. तर आता हे ड्रेस बघा ठेवला बॅगमध्ये आणि आता आता मला तरी वेगवेगळे विचार येत होते. आता रात्रीच मी त्याला सगळं समजावून सांगितलं तर हे असं करायचं, ते तसं करायचं, हे असं झालं, तसं झालं. नुसतं ते होय, होय, होय म्हणत होता. पण आता काय माहीत काय करतोय. तर ते जे जे काही लागणारे कपडे होते त्याचे सगळे कपडे घेतले. तर हे अक्षदाची मैत्रीण पण आली होती बघा. मला मध्ये-मध्ये करू लागत होती. मग काय सगळं आवरून ना आम्ही निघालो. तर हे बघा थोडासा माऊलीचा चेहरा सुकलाय पण असं राहतोय की नाही काय माहीत नाही. पण आता तसं बघा जसं जलमलं तसं ना त्याला पहिल्यांदाच आम्ही असं सोडतोय बाहेर. तर आता बऱ्याच वेळा ती म्हणत असतो मला मामाकडे जायचं आहे, मावशीकडे जायचं पण आता मी त्याला कुठं सोडत नाही. ती घरीच असतो. तर आता ह्यावेळेस बघू आता 10 दिवस ना त्याला वारकरी संस्थेमध्ये सोडायचे.
आणि तिथं आलो तर बघा लगेच ढोलकी वाजवायला बसला. आता थोडासा चेहरा नाराज झाला होता. पण असं आता एवढं पण लक्ष दिलं त्यांच्यासाठी हे सगळं चांगलंच आहे. आता एवढं लाड करणं पण काय उपयोगीच नाही. तिथून बघा मी आणि माऊलीचे पप्पा आलो दत्ताच्या मंदिरातलं दत्ताचं दर्शन घेऊन आणि स्वामींच्या मंदिरात आलो. आता बरेच दिवसातून आम्ही असं एकत्र दर्शन घ्यायला आलो बरं का स्वामींच्या मंदिरात. आता मी नेहमीच येत असते, पण माऊलीच्या पप्पांनाच वेळ नसते, ते काय येत नाहीत. त्यांना काही ना काही काम असते. परत दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर बघितलं माऊलीचं काय चालू होतं त्याला बघा. अभंग चालू होतं, त्यांचा प्रार्थना चालू होती. तिथून येते का नाही तोपर्यंत जाऊबाई घरी येऊन बसल्या होत्या, त्यांना शेवया बनवायच्या होत्या. तर मग काय आल्याला लगेच शेवया बनवायला घेतल्या, पीठ वगैरे मळून घेतला होता, उन्हाचा कडाका झाला होता. मी येते का नाही तोपर्यंत जाऊबाई, मी आता घरनं गेली का नाही तोपर्यंत लगेच घरी आल्या होत्या. मग मी तिथं गेले की मग त्यांचा फोन यायला लागला. मग असा उन्हाचा कडाका पण चालू झाला होता. आता मला यायला बघा 11, 11:15 वाजल्या होत्या. तिथं अर्धा पाऊण तास तर सहजच आमचा गेला. आणि जाईपर्यंत काय शेवया बनवून झाल्या. तर त्या कैऱ्या फोडल्या होत्या बघा, ते मी कैऱ्या छान सुकवून घेतल्या एक दिवस पूर्ण आणि दुपारपर्यंत फॅनच्या हवेला सुकवून घेतल्या. आणि इकडं आपलं मेथीदाणे, मोहरी ते सगळं बारीक करून घेतलं छान भाजून. परत लसूण, हळद आणि गेल्या वेळेस माझं थोडंसं जास्त मीठ झालं होतं ना, ह्यावेळेस मी थोडंसंच वापरणार आहे, कारण आपल्या कैऱ्याच ना कमी येत्या. मग आता हे सगळं बघा थोडेसे छान कडकडीत वाळल्या होत्या ना, थोडंसं बघा थोडं थोडं टाकून ना आपलं हे मिश्रण सगळं मला एक करून घ्यायचं आहे. हळद वगैरे थोडीशीच टाकलेली मी, कारण थोड्या कैऱ्या असल्या की थोडंसं सामान वापरायचं. आता 2-3 दिवसानंतर ना, तर लसूण वगैरे टाकलं तर 2-3 दिवसानंतर मी ह्याला तेल टाकणार आहे. तर बघू आता